हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला एकदम फ्लॉलेस ड्यूई आणि नो मेकअप लुक जर हवा असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. फर्स्ट मी या ठिकाणी टोनर अप्लाय करून घेतलेला आहे. टोनर नंतर आपण चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावून घेणार आहोत. मॉइश्चरायझर आणि टोनरमध्ये 30 सेकंदाचा अंतर ठेवा, की जेणेकरून प्रत्येक प्रोडक्ट आपल्या स्किनमध्ये अब्झर्व झालं पाहिजे. मॉइश्चरायझर अप्लाय करून झाल्यानंतर आपण जी स्टेप करणार आहोत ती म्हणजे प्रायमर. प्रायमरने आपला बेस हा एकदम स्मूथ बसतो. चेहऱ्यावरती जर ओपन स्पोअर असतील तर ते पण आपल्याहून भरून काढण्याचं प्रायमर काम करत असतं आणि आपली स्किन हे एकदम स्मूथ करण्याचं काम करतं. प्रायमर नंतर जी स्टेप असते ते म्हणजे कलर करेक्शन. जर आपल्या चेहऱ्यावरती काळे डाग असतील किंवा आय सर्कल असतील तर ते आपण करेक्टरने या ठिकाणी हाईड करून घेत असतो. करेक्टर अप्लाय करून झाल्यावरती आपल्याला जे करायचं असतं ते म्हणजे कन्सिलर. कन्सिलरने आपण आपली जी स्किन टोन असते त्याच शेडचं कन्सिलर घ्यायचं आहे आणि त्या कन्सिलरने आपला जो ऑरेंज किंवा ग्रीन असेल, जे पण आपण करेक्टर वापरलेलं असेल ते आपण कन्सिलरने हाईड करून आपल्या स्किन टोननुसार ते टेक्स्चर बनवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि यानंतर आपण फाउंडेशन अप्लाय करून घेणार आहोत. फाउंडेशन हे अप्लाय करताना आपल्याला आपल्या स्किन टोननुसार शेड तयार करून घ्यायचा आहे, की जो एकदम व्हाईटही नाही वाटला पाहिजे किंवा डार्कही नाही वाटला पाहिजे. आपल्या जे पण आपली स्किन टेक्स्चर असेल त्यानुसार वन शेड फेअर शेड असेल तरी चालेल, पण शक्यतो सेम शेड तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ते व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि स्प्रेड केल्यानंतर एका ब्रशच्या सहाय्याने व्यवस्थित आपल्या स्किनवरती अप्लाय करून घ्यायचं आहे. एका जागेवरही आपल्याला अप्लाय करायचं नाही. एकदम हलकंसं फाउंडेशन घेऊन एकदम स्मूथ असं टेक्स्चरमध्ये आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. अप्लाय करताना जास्त नाकावरतीही अप्लाय करायचं नाही किंवा कपाळावर. ज्या ठिकाणी आपला ऑइली फेस असेल त्या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट फाउंडेशन लावायचं नाही. आपल्या चिन किंवा चीक एरियावरती फाउंडेशन लावून नंतर उरलेलं फाउंडेशन आपण फक्त एक ब्रश फिरवायचा आहे ज्या ठिकाणी ऑइली स्किन असते त्या ठिकाणी, आणि नंतर एक ब्युटी ब्लेंडर घेऊन ते व्यवस्थित आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे. ब्लेंड करताना ब्युटी ब्लेंडरचा प्रेशरही एकदम प्रमाणात असला पाहिजे. जास्त प्रेशर असेल तर ते फाउंडेशन ब्लेंडरमध्ये निघून येतं. तसं न करता व्यवस्थित एक प्रेशर देऊन ते ब्लेंडिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी या ठिकाणी लूज पावडर अप्लाय करून घेतलेली आहे. लूज पावडरने आपला पूर्ण मेकअप सेट करून घेतलेला आहे. लूज पावडर नंतर जे घेतलेलं आहे ते म्हणजेच ब्लश. ब्लश हे अप्लाय करताना ज्या ठिकाणी जास्त ओपन स्पोअर असतील त्या ठिकाणी डायरेक्ट ब्लश अप्लाय करायचं नाही, कारण ते ओपन स्पोअर जास्त दिसते. त्यानंतर जी स्टेप आहे ते म्हणजेच हायलायटर, सॉरी कंटोरिंग. कंटोरिंग हे आपण करताना आपली जी चीन एरिया असते त्या ठिकाणाहून आपल्याला सेम कानापासून जी सुरुवात करायची आहे ती आपल्या माउथ पर्यंत घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित त्या ठिकाणी ब्लेंड करून घ्यायचं आहे. ब्लेंड करताना जे पण आपण कंटोरिंग असतं ते वरच्या साईडने ब्लेंड करायचं आहे. नाकावरचं एकदम जागेवरच ब्लेंड करायचं आहे आणि ज्यावरती आपण चीन एरियावरती म्हणजेच एकदम माने पाशी जो एरिया असतो तिथे ज्या ठिकाणी आपण कंटोरिंग करत असतो ते आपल्याला मानेच्या साईडने ब्लेंड करून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे व्यवस्थित ब्लेंडिंग झाल्यावरती आपला चेहरा एकदम शार्प आणि सोबर दिसतो. कंटोरिंग ब्लेंड करताना ते जास्त लाईनही दिसल्या नाही पाहिजे. आपल्याला ते एकदम स्मूथ असं ब्लेंड करून घ्यायचं आहे. ब्लेंड करताना तुम्ही एखाद्या फ्लफी ब्रशचा यूज करू शकता. बघा, जसं की व्हिडिओमध्ये दाखवलं आहे ते व्यवस्थित एका जागेवर किंवा हे जे कंटोर आहेत ते ब्लेंड करताना आपल्याला खालून वरच्या साईडने ब्लेंड करायचं आहे. कोणतेही ब्लश असो कंटोर असो आपल्याला खालून वरच्या साईडने ब्लेंड करायचं आहे, की जेणेकरून आपला चेहरा एकदम शार्प आणि शायनी दिसेल. त्यानंतर आपण करणार आहोत ते म्हणजेच हायलायटर. हायलायटर ही आपल्याला आपल्या सेटनुसारच घ्यायचं आहे. स्किन टेक्स्चरनुसार हायलायटर आपण यूज करत असतो. हायलायटर लावतानाही ते एकदम शार्पमध्ये लावून घ्यायचं आहे. यानंतरची स्टेप आहे ते म्हणजेच आय मेकअप. आय मेकअप नंतर जी करणार आहोत ते म्हणजेच लिपस्टिक, आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी आपला मेकअप पूर्ण करून घेणार आहोत. तुम्हाला पण अशाच मेकअपच्या नवनवीन माहिती पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या मेकअपचा शेवटचा लुक नक्की बघा. आय मेकअप नंतर आपण या ठिकाणी लायनर लावून घेत आहोत. लायनर नंतर काजळ लावत आहोत. काजळ लावताना हे आपल्याला एकदम शार्पमध्ये काजळ लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण मस्कारा अप्लाय करायच्या अगोदर लॅश कर्नरने लॅश आपण वरच्या साईडने कर्ल्स करून घेत आहोत आणि त्यानंतर मस्कारा अप्लाय करून घेतलेला आहे. लिपस्टिक लावताना आपण ज्यावेळेस स्किन प्रेप करत असतो त्यावेळेस आपण लिप बाम लावून ठेवायचं आहे, की जेणेकरून आपले ओठ
ड्राय किंवा फाटलेले दिसणार नाहीत. आपले ओठ जर जास्त ड्राय दिसेल तर ती लिपस्टिक स्मूथली बसत नाही आणि ओठांवरती खूप काही थोपल्यासारखं वाटतं. म्हणून लिपस्टिक लावण्या अगोदर आपल्याला लिप बाम लावायचाच आहे. आणि यानंतर तुम्हाला हा मेकअप लुक कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय फ्रेंड्स.